मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले कर्माचा सिद्धांत अटळ आहे. आता आपण पाहूया कर्म म्हणजे काय आणि कर्म कशाला म्हणतात. साध्या सरळ सोप्या भाषेत कर्माची व्याख्या अशी की कर्म म्हणजे काम. आपण जे जे काम करतो त्याला कर्म म्हणतात. उदाहरणार्थ खाणे पिणे, स्नान करणे, धुणे, चालणे, बोलणे, उभे राहणे, बसणे, नोकरी, व्यापार करणे, विचारणे, झोपणे, पाहणे, ऐकणे, वास घेणे, वास न घेणे, स्पर्श करणे, जन्मणे, जगणे, मरणे इत्यादी सर्व शारीरिक आणि मानसिक क्रिया या सर्वांचा कर्मात अंतर्भाव होतो. या प्रकारच्या सर्व कर्मांचे मुख्यतः 3 भाग करता येतात. पहिला आहे क्रियमान कर्म, दुसरे आहे संचित कर्म आणि तिसरे आहे प्रारब्ध कर्म. तर त्यातील आज आपण क्रियमान कर्म म्हणजे काय ते पाहूया. क्रियमान कर्म म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी कर्म करतो त्या सर्वांचा क्रियमान कर्मात समावेश होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत, सोमवारपासून रविवारपर्यंत, पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत, चैत्रापासून फाल्गुनापर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जी जी कर्म करतो त्या सर्वांना क्रियमान कर्म असे म्हणतात. ही सर्व कर्म केल्यानंतर ती करणाऱ्याला फळ देऊनच शांत होतात. फळ दिल्याशिवाय ती शांत होत नाहीत. क्रियमान कर्मात त्या कर्माचे फळ भोगूनच सुटका होते. उदाहरणार्थ आपण तहान लागल्यावर पाणी पितो. पाणी पिण्याचे कर्म केले, तहान संपली. पिण्याचे कर्म त्याचे फळ त्वरित देऊन शांत झाले. आपल्याला भूक लागली, खाण्याचे कर्म केले, आपली भूक शमवून इष्टफळ देऊन ते शांत झाले. आपण स्नान करण्याचे कर्म केले, शरीर स्वच्छ झाले, कर्म आपले फळ देऊन शांत झाले. आपण कोणाला शिव्या देण्याचे कर्म केले, त्याने आपल्या थोबाडीत मारली, आपल्याला कर्माचे फळ मिळाले, फळ देऊन कर्म शांत झाले. अशा प्रकारे प्रत्येक क्रियमान कर्म फलद्रूप होतेच आणि फळ भोगूनच आपल्याला त्यापासून मुक्ती मिळते. धन्यवाद.